मंदिरापासून इकडं ह्यांनी शांत वातावरणामध्ये बसायसाठी काही आपले चेअर असं. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे अनादर व्हिडिओमध्ये. आणि आज मला जायचं आहे कॉलेजमध्ये बोनाफाईड आणायला. तर मी पूर्ण सेटअप रेडी केले. आता मी दाखवतो तुम्हाला कॉलेजमध्ये बोनाफाईड घ्यायची मला, आणि थोडे काम आहेत तर ते करणार आहे आज. तर तुम्हाला दाखवतो या ब्लॉगमध्ये. तर मी आलो आहे. तर येता जाता देवीचं दर्शन करून घेऊत, खासबाग देवी. तर इथं गाडी पार्क करू एक बार. ह्या मंदिराला तुळजापूर देवीचं ठाणं म्हणून पण ओळखलं जातं. मंदिरात एकदम शांती आणि पॉझिटिव्ह एनर्जी वाटत होती. तर मंदिरात जाऊ आता. देवीच्या बॅक साईडला मोठा देवी, तुळजापूरची देवी अशा देवींचे फोटो लावलेले आहेत, जे आपल्याला प्रदक्षिणा मारताना दिसतात. तर हे असं मंदिर आहे त्याला देवीचं. तुम्ही गर्दी असेल तेव्हा येत असतात म्हणून तुम्हाला जास्त दिसत पण नसेल इथं काय आहे काय नाही. तर मी पूर्ण दाखवतो इथं. पहिल्या तर इकडून सुरुवात करू. फर्स्ट म्हणजे देवीची प्रार्थना. इथले कोण असते, बाबा कुणी आय थिंक पुजारी. आणि हे आपलं तुळजापूरचं गेट बनवलेलं आहे. इथं तुळजाभवानी आणि शिवाजी महाराज आहेत. मोठ्या देवीचं इथं बनवलेलं आहे. पुन्हा महादेव आहेत आणि भैरव, मार्तंड भैरव यांचं पण आहे. तर आणि इथंच सगळे लाईन ते लागते ह्या टायमिंगला. पण आता बघा इथं किती शांती आहे, सगळ्यात जास्त शांती. आणि मंदिरात यायचं हेच कारण असायला पाहिजे की आपल्याला शांती पाहिजे, ना की आपण जेव्हा येतो तेव्हा खूप गर्दी असते नवरात्रीच्या टायमाला. त्याला मी तर म्हणतो अशा टायमिंगला यायचं जेव्हा तिथं जास्त कमी गर्दी असेल, तिथं खूप कमी गर्दी असेल त्या टायमिंगला आहे. कारण की तुम्ही पीस जे अनुभव करता तेच असतं स्पिरिच्युअल ज्याला म्हणू शकतो. ती म्हणजे की शांती अनुभव करणं, ना की गर्दीमध्ये हे करणं. तर अशा टायमिंगला या देवाला. तर बघा आज किती कमी गर्दी, फक्त एक जण आहे आणि मी एकच आहे तिथे मंदिरामध्ये. देवाचं दर्शन पण खूप चांगलं झालं. मंदिरापासून इकडं ह्यांनी शांत वातावरणामध्ये बसायसाठी काही आपले चेअर असं लावलेलं आहे. पुन्हा इथं फुलाचं झाड आहे एक, आणि सगळीकडे शांत वातावरण आहे, गर्दी काहीच नाही इथं. बघा तुम्ही. चला आता मंदिर सगळं बघायचं झालं. दर्शन पण झाले देवाचे चांगले. आता कॉलेजला जाऊ. मंदिरापासून इकडं ह्यांनी शांत वातावरणामध्ये बसायसाठी काही आपले चेअर असं लावलेलं आहे. पुन्हा इथं फुलाचं झाड आहे एक, आणि सगळीकडे शांत वातावरण आहे, गर्दी काहीच नाही इथं. बघा तुम्ही. जाऊत कॉलेजला. डेडिकेटेड व्लॉग पाहिजे एक देवस्थानसाठी, तेव्हा आपण त्यामध्ये मी त्याला चांगलं एक्सप्लेन करू शकतो. ह्याच्यामध्ये आज मी जे व्लॉग बनवला समजा, त्यामध्ये माझ्याकडे टाईम नव्हता हे ना. तर टाईम नसल्यामुळे एक इश्यू तयार होतो की मी इन्फॉर्मेशन नाही सांगू शकतो जास्त, किंवा अशा गोष्टी होतात टाईम नसल्यावर. म्हणून डेडिकेटेड व्लॉग बनवायला पाहिजे. मी आता नंतर असं करीन की जिथं जाईन तिथं डेडिकेटेड व्लॉग बनवाल. आपलं सगळे मला बीडचे
देवस्थान आहेत ते हे करायचेत. बीडच्या सगळ्या देवस्थानाला मला भेट द्यायची, तिथले सगळे व्लॉग बनवायचेत. कमीत कमी नंतर ही प्लेलिस्ट मी प्लेलिस्ट बनवणार एक बीडचे सगळे देव आहेत तिथली. पहिले तर गाडी पार्क करायला लागेल. गाडी पार्क करायला जागा इथं पार्क करतो. आत्ता मी आलो म्हणजे कॉलेजमधून, तर कॉलेजमधून ते येऊनच देत नाही जास्त करून, कारण की त्यांचं काय काम असले काय एक्झाम सुरू आहेत. मला सगळ्यात पहिले तर इथून झेरॉक्स सेक्शन म्हणून अर्ज घ्यावा लागेल कॉलेजमध्ये जायसाठी, आणि मग अर्ज घेतल्यानंतर ते अर्ज फिल करायला लागेल आणि साईन घ्यायला लागतील प्रिन्सिपलचे त्यांचे. त्यावर रिसिप्ट लावायला लागेल फीज भरल्याची, आणि नंतर मग ते होईल. पण थिंग इज की झेरॉक्स सेक्शन अजून उघडलं नाही. किती वेळ लागेल काय माहिती उघडायला. तर ॲज युज्युअल कॉलेजचं काम तर झालंच नाही. मला माहिती होतं कॉलेजचं काम होतच नाही. तर मला सोमवारी बोलवलं आहे त्यांनी, तर सोमवारी जाईन आणि मी ते काम करीन. तर आता जाऊ घरी झाल्यानंतर तुम्हाला भेटतो. बाय.